नमस्कार मंडळी, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर वेलकम आहे तुमचं प्रगती कोरवी या यूट्यूब चॅनलमध्ये. खूप खूप मनापासून स्वागत. तर आमचा गावाकडचा दिवस कसा आहे हे मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सगळ्यात आधी तर रिद्धूला आंघोळ घातली. रिद्धूची आंघोळ झाली आणि आंघोळ झाल्या झाल्या रिद्धूचा घरातला पसारा काढायचा काही थांबतच नाही. चमचे काढ, प्लेट काढ, सगळा पसारा काढायचा, सगळं मांडायचं, घर सगळं घाण करायचं, हेच मॅडमांचं सगळं चाललेलं असतं. आणि मग काय, मम्मीने फ्लावर शिजवलेला होता म्हणून मॅडमांचं मीठ घालून फ्लावर मस्तपैकी एन्जॉय करायचं चाललेलं होतं. आणि ती फ्लावर खाते तोपर्यंत मम्मीचा इकडे स्वयंपाक चाललेला होता, कारण मम्मी स्वयंपाक बनवत होती. फ्लावरची भाजी, चपाती, भात असा काहीसा आजचा सिंपल पण टेस्टी मेन्यू होता. आणि मम्मी मावशीसोबत बोलत बोलत स्वयंपाक करत होती. मी व्हिडिओ काढते त्याच्याकडे तेवढं लक्ष नव्हतं तिचं. मावशीसोबत बोलण्यात मम्मी आमची खूप बिझी होती. आईसाहेब खूप बिझी होत्या मावशीसोबत बोलत बोलत. आणि तिकडे स्वयंपाक करते, परत तिकडे एवढा सगळा पसारा करून ठेवलाय. तिकडं पण आमच्या घरी पण असंच करते, इकडं आल्यावर पण असंच करते. तुमच्या घरातली लहान मुलंसुद्धा असंच करतात का? मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तिच्याकडनं गोष्टी घेऊपर्यंत म्हणजे बास होतंय सगळं. हे काढून टाक, ते काढून टाक, हे असं सगळं तांदूळ सांडायचं, काही पण कुठली पण गोष्ट कुठल्या पण कोपऱ्यात असू दे सगळं काढून आणायचं काम तिचं चाललेलं असते. आणि फ्लावर नंतर तिच्यासाठी सपक फ्लावरची फोडणी दिलेली होती आणि ते सुद्धा खूप टेस्टी झालेलं होतं. आणि आम्ही मस्तपैकी जेवण करून घेतलं. आणि मम्मीचं थोडं काम होतं म्हणून मम्मी गेलेली बँकेत, कारण आमच्या आईसाहेब अध्यक्ष आहेत गटाच्या, त्यामुळे मम्मी सगळं सांभाळते म्हणून मम्मीला ते अर्जंट काम होतं. मग मम्मी म्हटली की तुम्ही जेवण करून घ्या, मी तोपर्यंत येते. म्हणून लवकरात लवकर बँकेत जाऊन आली. आणि बँकेत जाऊन येईपर्यंत आमचं जेवण तर झालेलं होतं. आणि नंतर मम्मी येऊन जेवण केली. आणि जेवण करताना सुद्धा ती जेवण करते तर तरीसुद्धा तिला गप्प शांतपणे जेवण करू देत नाही ही चिमुकली. तिच्या अंगावर उड्या मारायचं, हे करायचं, असं काहीच चाललेलं असतं. तर खूप मस्ती करते रिद्धू, खूप म्हणजे खूप मस्ती करते. अजिबात एक मिनिटसुद्धा शांत बसत नाही. तिचं हातपाय जरी बांधून जरी घातलं ना, जर टायमिंग लावून ती 1 मिनिट शांत बसते काय असं जरी बघितलं ना, तरीसुद्धा 1 मिनिट शांत बसत नाही. खूप म्हणजे खूप जास्त ॲक्टिव्ह आहे ती. आणि संध्याकाळच्या वेळेस असं काहीसं रडणं मॅडमांचं चाललेलं होतं. कारण का रडते, चला पुढे मी तुम्हाला सांगते. तर आमच्या मॅडमांना श्वास पाहिजे होता आणि तो श्वास मी आधी दिलेला होता. श्वास तिला खायला पण नाही, तिला सारखं सारखं श्वास पाहिजे होता. मग तिला शेवटी लास्ट वॉर्निंग करून तिला श्वास दिलेला होता. हा एवढा श्वास आहे आणि याच्यातलं तुला फक्त एवढंच मिळणार आहे, 1च चमचा श्वास तुला मिळणार आहे आणि जास्त श्वास खायचा नाही. मी घेतो सोड, मी घेतो सोड असं म्हणत म्हणत शेवटी थोडासा श्वास तिथे सांडला. आणि मग काय मॅडम खुश झाल्या. टी व्ही बघत बघत मस्तपैकी श्वास खायचं मॅडमांचं चाललेलं होतं. आणि गावाकडे आलं की तुला खूप जास्त भारी वाटतं, कारण आमच्याकडे कसं असं तिला कोंडून कोंडून ठेवल्यासारखं होतं. आणि इथे काय मामा, आई, आजा सगळेजण आहेत म्हणून तिला खूप भारी वाटतं. आणि मामाच्या अंगावर तर काय उड्या मारायचं, नाचायचं, त्यालाच मारायचं, असं चाललेलं मारून वैतागून त्याला त्रास देऊन आली. आणि परत इथं खुर्चीवर चढायचं, त्या खुर्चीवर उड्या मारायचं आणि मग त्या खुर्चीवरून उड्या मारायचं, असं तिचं चाललेलं होतं. ती कुठल्याच गोष्टीला जरासुद्धा घाबरत नाही. मला तर खूप जास्त टेन्शन आलं ह्या मुलीचं तर, कारण कुठल्याच गोष्टीला भीत नाही. कुठं मी पडलो, लागलं, काय झालं नाही, कशालाच भीत नाही ती. आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला डोसा बनवायचा होता म्हणून डोश्याचीच तयारी इथे चाललेली होती. मम्मी पप्पा गेलेले होते मिरच्या आणण्यासाठी, म्हणून तर आम्ही इथे डोसाचं पीठ बारीक करत बसले होते. आणि खूप दिवसापासून इच्छा होती की वडापाव खायची आणि आज फायनली तो वडापाव मिळाला. कारण मी बेळगावमध्ये असताना सुद्धा आहोंना सांगत होती की वडापाव घेऊन या. काय माहिती काय अशी मला तलब झालेली होती की मला वडापाव खायची भरपूर इच्छा झालेली होती. पण आयत्या वेळेस गॅस संपलेला होता. आणि आता सध्या तुम्हाला तर माहितीच आहे की गॅस मिळत नाही. आणि गॅस मिळत नसल्यामुळे सगळे हॉटेल रेस्टॉरंट सगळे बंद होते, कमर्शियल टाकीच मिळत नाही आहे, म्हणून मला वडापाव मिळत नव्हता. आणि कसं तरी करून मम्मी पप्पांनी वडापाव घेऊन आले. आणि वडापाव खरंच खूप छान होता. आणि नंतर वडापाव खाऊन झाल्यानंतर मम्मीने मला हे काम दिलेलं होतं.
ते की कोथिंबीर नीट करायचं आणि 5-6 पेंड्या कोथिंबीर निवडायची होती आणि त्यामध्ये सुद्धा रिद्धूचं आमच्या मध्ये करायचं चाललेलंच होतं आणि खूप जास्त कोथिंबीर निवडायची होती. गावाकडे आल्यानंतर मम्मीकडे आल्यानंतर मला जास्त काही काम नसते, नुसतं अशी छोटी मोठी कामे असतात. पण कोथिंबीर निवडायचं काम तर त्यामध्येच माझा खूप वेळ गेला. 2 ते 3 तास माझे सगळी कोथिंबीर स्वच्छ अशी निवडून घेण्यातच गेली. आणि नंतर काय आजचा झणझणीत मेनू तुम्हाला आता व्हिडिओमध्ये बघून समजलाच असेल. झणझणीत असं मटण, चिकन आणि त्यामध्ये झणझणीत असा रस्सा कोल्हापुरी आणि ते पण मम्मीच्या हातचं जेवण होतं म्हटल्यावर तर काय विषयच नव्हता. आणि खूप दिवसानंतर मी आज मम्मीच्या हातचं जेवण खाणार होते आणि खूप मी जास्त एक्सायटेड होते, कारण रोजचं माझ्याच हातचं खाऊन खाऊन मला खूप कंटाळा आला आहे, खूप मला बोर झालं आहे. आणि आज तर काय मम्मीच्या हातचं झणझणीत चिकनचा रस्सा आणि झणझणीत चिकन कोल्हापूर स्टाईलने आणि मम्मीच्या पद्धतीने मला खायला मिळणार होतं, म्हणून मी खूप जास्त खुश होते. चिकन सुक्कं तर बनवून ठेवलेलंच होतं मम्मीने आणि नंतर चिकन रस्स्याला मग काय रस्सा पण झणझणीत असा तयार करून घेतला आणि आम्ही नंतर जेवण केलं. तर तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कशा पद्धतीचे व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. मी नक्की प्रयत्न करेन तुम्हाला कसे व्हिडिओ बघायचे आहेत तसे. तर माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.